नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कागणे सरांच्या इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता इंग्रजी शिकणं खूप सोपं आहे, कारण आपलं स्लोगनच आहे लर्निंग इझी विथ इंग्लिश गुरुजी. हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न 1.6 unit of 11th class. The name of the chapter is The Tiger Hills. Friends, this chapter is written by General Vedaprakash Malik, PVSM. He was 19th Chief of Army Staff of the Indian Army from 30th September 1997 to 30th September 2000. Friends, he was the Army Chief during the Kargil War, and he is the recipient of Param Vishishta Seva Medal, Ati Vishishta Seva Medal and Raksha Medal. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारगिलचं युद्ध जे झालेलं होतं त्या कारगिलच्या युद्धावरती जनरल वेदप्रकाश मलिक जे 19वे चीफ आर्मी स्टाफ ऑफ इंडियन आर्मी म्हणून 30 सप्टेंबर 1997 ते 30 सप्टेंबर 2000पर्यंत त्यांनी काम केलेलं होतं आणि अतिशय महत्त्वाचं काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेलं होतं आणि ते म्हणजे कारगिलचं युद्ध. मित्रांनो, कारगिल ही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विजय होता आणि त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये अतिशय मोठं आणि महत्प्रयासाचं काम म्हणून या कारगिल या युद्धाला स्थान दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरमध्ये ही डिस्क्राइब्स द इव्हेंट द मिनिट डिटेल बट विदाउट slight depiction of the emotional involvement he had in it. बघा विद्यार्थी मित्रांनो, या चॅप्टरमध्ये एक मुद्दा ना मुद्दा, पॉईंट ना पॉईंट, अक्षरशः चित्र त्यांनी उभं केलं. लढाई कशा प्रकारची झाली, की सैनिक कुठून कुठे जात होते आणि आम्ही कशा पद्धतीने त्यांना रसद पुरविली आणि हे सर्व चित्र आपल्यासमोर या ठिकाणी उभं केलेलं आहे. Tiger Hills is an extract from the book Kargil written by General V.P. Malik. आणि टायगर हिल हे जे एक्स्ट्रॅक्ट आहे, हा जो उतारा आहे तो कुठून घेतलेला आहे, तो त्यांच्या कारगिल या पुस्तकामधनं घेतलेला आहे, जे पुस्तक त्यांनी 4 जुलै 1996ला लिहिलेलं होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पेज वाईज समरी पाहणार आहोत आणि या पेज वाईज समरी पाहत असताना आपल्याला पेज 54वरती जर आपण बघितलं, चॅप्टर चालू करण्याच्या आधी आणखी एक मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की हे जे काही चॅप्टर आहे, हे चॅप्टर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असं उदाहरण आहे. कोणत्या गोष्टीचं उदाहरण आहे? हे जे आहे चॅप्टर, या ठिकाणी इट इज ॲन एक्सलंट एक्झाम्पल ऑफ रिपोर्ट रायटिंग. एखादी घटना जेव्हा घडत असते, त्या घडलेल्या घटनेचं वर्णन करणं. उदाहरणार्थ तुमच्या शाळेमध्ये ॲवॉर्ड प्रेझेंटेशन प्रोग्राम झालेला असेल किंवा स्पोर्ट्स ॲवॉर्ड फंक्शन झालेलं असेल किंवा नॅशनल अवॉर्ड फंक्शन झालेलं असेल किंवा एखादी निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा झालेली असेल आणि त्या सगळ्या स्पर्धांचं पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला असेल, त्याचं वर्णन कशा पद्धतीने करायचं, या टायगर हिल्स या चॅप्टरवरनं आपण शिकणार आहोत. जणू काही हे एक आदर्श उदाहरण आहे रिपोर्ट रायटिंग कशी करावी. चला तर डिटेलमध्ये बघूयात आपण या ठिकाणी टायगर हिल्स नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी कारगिल हे युद्ध झालं होतं आणि टायगरच्या टेकड्या कशा पद्धतीने भारतीय सैनिकांनी जिंकलेल्या होत्या. आपण हे पेज वाईज समरी पाहणार आहोत.
बघा या ठिकाणी पेज नंबर 54. टायगर हिल्स टॉवर मॅजेस्टिकली अबोव ऑल अदर माउंटेन टॉप इन इट्स विशिनिटी. साध्या गोष्टीमध्ये टायगर हिलचं शिखर जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या भव्यतेमुळे, महानतेमुळे सभोवतालच्या इतर सर्व पर्वत शिखराहून अधिक त्या नजरेत भरतात. टायगर हिल्स कुठे आहे जर आपण बघितलं तर अल्दो लोकेटेड almost 10 kilometers north of Srinagar Kargil Leh highway. The enemy position of this mountain top dominated part of this highway. हे जे काही ठिकाण आहे हे कारगिल श्रीनगरचा लेहकडे जाणारा जो मार्ग आहे या महामार्गापासून फक्त उत्तरेला 10 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे अतिशय डोंगराळ भागामध्ये आहे. आणि हे जे ठिकाण आहे शत्रूचं वर्चस्व महामार्गावरही जाणवतं अशा पद्धतीचा हा भाग आहे. आणि म्हणून या भागाला आपल्याला काबीज केल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि हे असं लक्षात आल्याच्या नंतर हे जे काही टायगर हिल्स हे युद्ध या ठिकाणी झालेलं होतं ते महत्प्रयासाने भारतीय सैनिकांनी जिंकलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक पुढचा मुद्दा आहे इथे आपल्याला बघता येईल. काय बघता येईल इथे पाहत असताना टायगर हिल्स जे आहे, टायगर हिल्स क्लिअरली व्हिजिबल फ्रॉम हायवेज. हायवेवरनं ते स्पष्टपणे दिसतं. टायगर हिलचा टोकदार त्रिकोणी सुळका जो आहे तो आपल्याला सहजतेने दृष्टिक्षेपात येईल अशा पद्धतीचा आहे. आणि म्हणून हे जे काही एक राष्ट्रीय आव्हान म्हणून लोकांच्या समोर उभं होतं. कारण टायगर हिल काबीज करणं, कॅप्चर करणं हे फार महत्प्रयासाचं काम होतं याआधी असं म्हटलं जायचं. युद्धामध्ये आपल्याला जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला कोण कोण महत्त्वाची भूमिका त्यावेळेस वटवलेली होती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वप्रथम आपल्यासमोर नाव येत असतं ब्रिगेडियर MPS बाजवा, कमांडर 192 माउंटेन ब्रिज, just and assigned the mission of capturing Tiger Hills to 18 grenadiers now arrested and recouped after the achievement of the Toruling hump, and 86 which was already deployed at its base. आता या ठिकाणी बघा कुणाचं नेतृत्व होतं, ब्रिगेडियर MPS बाजवा. त्याचबरोबर काही कमांडर होते. त्याचबरोबर 192 माउंटेन ब्रिगेडियरचे काही सैनिक त्यांच्यासोबत होते. आणि तत्पूर्वी त्यांच्या आधीच जे 8 शीख तुकड्या ज्या पलटण जी काय शीख पलटण जी होती त्याच्या 8 तुकड्या तिथे होत्या. आणि अशा पद्धतीने त्यांच्याकडे तोफखाने, जे लागणारं तांत्रिक साहित्य होतं ते, साधन सामुग्री होती ती, आणि सगळे काही युनिट त्या ठिकाणी ब्रिगेडियर बाजवा यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झालेलं होतं. थ्रूआउट द लास्ट वीक ऑफ द जून 1999, 18 ब्रिगेडियर प्रूव्ड टू इस्टॅब्लिश द एक्सटेन्स ऑफ द एनिमी डिफेन्सेस अँड टू स्टाउट सुटेबल रूट्स टू असॉल्ट. आणि हा दिवस त्यावेळेस फार महत्त्वाचा होता की जून महिन्यामध्ये 1999ला या ठिकाणी जी तयारी करून ठेवलेली होती 18 ग्रेनेडियर्सने, आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं होतं की आम्ही त्या टायगर हिल्सचं जी काही ठिकाण आहे त्या टायगर हिल्सच्या ठिकाणावरती जाऊन भारताचा आम्ही झेंडा रोवू शकतो आणि रोवू शकणारच. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 55 जर आपण या ठिकाणी बघितलं, 55 पेज नंबर, तर 55 पेज नंबरवरती आपल्याला काय काय दिलेलं आहे, आपल्याला टायगर हिल्स कशा पद्धतीने सर करण्याची सुरुवात झालेली होती ते इथे आपल्याला पेज नंबर 55 वरती दिलेलं आहे. बघा इथे इंडिव्हिज्युअल गन वेअर रेंज्ड सो ॲज द कवर एन्जॉय ऑब्जेक्टिव्ह बोफोर्स गन
कोणतं कोणतं साहित्य दिलं होतं. सैनिकांना वैयक्तिक बंदुका दिल्या होत्या, बोफोर्सच्या बंदुका वापरण्यात येत होत्या. त्याचबरोबर आणि दुसऱ्या बाजूने जवळपास 120 फील्ड अँड मीडियम गन्स, त्यानंतर 122 mm मल्टी बॅरल ग्रॅड रॉकेट लॉन्चर्स हे सुद्धा त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं होतं. आणि दिवस होता महत्त्वाचा 2 आणि 3 जुलै. एअरफोर्स त्या ठिकाणी सगळ्यात आधी पुढे आलेलं होतं. म्हणजे चोहोबाजूनी जर हल्ला केला तर पाकिस्तानी सैन्य आपल्या आटोक्यात येईल आणि त्यांना आपण कव्हर करू शकतो. याचबरोबर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, फॉर द फर्स्ट टाईम इंडियन मिलिटरी हिस्ट्री आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही, भारताच्या सैन्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा लाईव्ह युद्ध टी व्ही चॅनलवरती दाखवण्यात आलेलं होतं. आणि ही जी काही प्रगती जी आहे, म्हणजे एकतर वैज्ञानिक प्रगती आणि दुसरी गोष्ट भारतीय सैनिकांचा आत्मविश्वास या ठिकाणी स्क्रीनवरती लाईव्ह लोकांना दिसत होता, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब होती. आमचे सैनिक लढत तर होतेच. खरं म्हणजे टायगर हिल्स जी काही आहे हे 2200 मीटर वेस्ट टू ईस्ट आणि 1000 मीटर नॉर्थ टू साऊथ अशा पद्धतीने पसरलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पुढे आपण जर गेलो, पुढे काही पार्ट आहेत त्या टायगर हिलच्या बाजूला, त्याला इंडिया गेट असं नाव दिलेलं आहे आणि हेल्मेट असंही नाव दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जवळपास भारतीय सैन्य जे काही आहे पुढे सरसावलेलं होतं 3 जुलै या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता. 18th ग्रेनेडियर्स कॉमेन्स्ड द मल्टी डायरेक्शनल असॉल्ट. फार महत्त्वाचं प्रयासाचं काम होतं विद्यार्थी मित्रांनो. 2-3 जुलैला इथे मल्टी डायमेन्शनल अटॅक करण्यात आलेला होता, मल्टी डायमेन्शनल हल्ला करण्यात आलेला होता. सगळ्या बाजूने हल्ला करण्यात आला, जेणेकरून पाकिस्तानी सैन्य कचाटात सापडल्या जाईल, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. आणि त्याचबरोबर पुढे जे आहे, जी ए कंपनी होती, ह्या ए कंपनीने आपली जी काही बाजू आहे ती रात्री 1:30 वाजता म्हणजे 4 जुलैच्या सकाळी पुढे हल्ला चढवून पुढे सरसावलेले होते. आणि ही बाजूसुद्धा अतिशय महत्त्वाची होती. ते इंडिया गेटकडे आणि हेल्मेटकडे तसेच टायगर हिलच्या टॉपकडे सुद्धा आगेकूच करत होते. त्याच बाजूने आणखी डी कंपनी जी होती, डी कंपनीने सुद्धा हल्ला चढवला, असॉल्ट केला त्याच्यावरती, त्या पाकिस्तानी सैन्यावरती. आणि त्याचे जे काही त्या दरम्यान त्याचे जे काही प्रमुख होते ते कॅप्टन सचिन निंबाळकर होते. आणि तेही आपल्या सैन्यानिशी सरसावून पुढे जात असतात. आणि जी डी कंपनी आहे त्या डी कंपनीने जवळपास एरिया कॉलर नावाचा जो विभाग आहे तो म्हणजे जो 100 मीटरच्या आसपास टायगर हिल टॉपच्या जवळ आहे तिथे आगेकूच केलेली होती. आणि त्यानंतर पुढे सी कंपनी जी काही होती त्याचसोबत त्या घातक नावाचे कमांडोसुद्धा त्याच्यासोबत एक पलटण त्याची होती. आणि त्याचे प्रमुख जे काय होते लेफ्टनंट बलवान सिंग. आणि ते आश्चर्यकारकरित्या पुढे येऊन त्यांनीसुद्धा आपल्या सैन्यानिशी जो टायगर हिलचा जो नॉर्दर्न ईस्टर्न पार्ट होता तो पार्ट जवळपास त्या टॉपपासून 30 मीटरच्या आसपास होता, त्याला कॅच केलेलं होतं, त्याला पकडलेलं होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, चोहोबाजूने हल्ला करण्यात आला. आणि ही हल्ला करण्याची जी वेळ होती बघा, सकाळी 4 वाजता 4 जुलैला. यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बंबार्डमेंट करण्यात आली बॉम्बची. सचिन निंबाळकर असतील, बलवान सिंग असेल, हे सगळेजण मिळून हिल टॉपच्या दिशेने सरसावत होते, पुढे पुढे जात होते. यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी काही होती त्याला म्हटलेलं आहे अतिशय अवघड काम होतं आमच्या दृष्टीने, लेखक म्हणतात. अवघड काम कोणतं होतं? जेव्हा आमचं सैन्य पुढं जात होतं त्यावेळेस फेस टू फेस आमनेसामने युद्ध करायची वेळ आलेली होती. समोरून पाकिस्तानी सैन्य, इकडनं इंडियन सैन्य. आणि अशा वेळेला मग जे ग्रेनेडियर जे होते योगेंद्र सिंग यादव या आणि त्यांची टीम
अतिशय धैर्य दाखवलं आणि फार मोठा हल्ला चढवून पुढे जे एरिया आहे तो पादक्रांत केलेला होता. यामध्ये ॲट द स्टेज, या स्टेजला, या पोझिशनला जर आपण पाहिलं तर 8 माउंट डिव्हिजन रिअलाइज दॅट would not possible to evict enemy from the Tiger Hill completely as long his supply lines western spur. So the Mohinder Puri and MPS Bajwa issue order to the 86 and attack to the helmet and India Gate. आणि बाजवा आणि मोहिंदर पुरी या दोघांजणांनी मिळून एक जी सैन्याची तुकडी होती शीख रेजिमेंटची, त्याला हेल्मेट आणि इंडिया गेट हे जे 2 ठिकाणं होती, हे 2 ठिकाणं सर करायला ऑर्डर दिली, आदेश दिला. त्याचबरोबर वेस्टर्न स्पर या बाजूने हिल टेकडीवरती एक साधारणपणे हिल टेकडीच्या ते 1.5 किलोमीटर आसपास असेल, शीख तुकडी तिथे जाऊन डिप्लॉय करण्यात आली, तिथे नेमण्यात आलेली होती. आणि त्याबरोबरच जे मेजर राघवेंद्र सिंग, लेफ्टनंट RK शेखावत, त्याचबरोबर JK आणि 52 सोल्जर्स या सगळ्यांची जी टीम होती, त्या टीममध्ये निर्मल सिंगसुद्धा होते. या सगळ्यांची टीम पुढे जाऊन सैनिकावरती काउंटर अटॅक म्हणजे हल्ला चढवत होते, हल्ला करत होते. आणि अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी भारतीय सैन्याचं मनोधैर्य उंचावलेलं होतं आणि उंचावलेल्या परिस्थितीत प्रत्येकजण युद्ध करत होता. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 57 बघूयात. पेज नंबर 57वरती जर बघितलं तर तो दिवस आहे 5 जुलैचा. 5 जुलैला नेमकं काय झालेलं होतं? द एनिमी लॉन्च 2 काउंटर अटॅक विथ 40 or 50 पर्सन्स. आणि म्हणून परिस्थिती अतिशय गंभीर होती. जे शत्रू होतं त्या शत्रूने 40 ते 50 मिलिटरीच्या व्यक्तीच्या साह्याने आपल्या शीख रेजिमेंटवरती हल्ला चढवला. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र समोरासमोर युद्ध करणं आमच्या दृष्टीने अतिशय घातक अशी गोष्ट होती. परंतु नायब सुभेदार करमल सिंग आणि रायफलमॅन सतपाल सिंग हे या टीमसोबत पुढे गेले आणि हेल्मेट प्लेस जी काही आहे ते काबीज करायला ते यशस्वी झालेले होते. त्याचबरोबर काउंटर अटॅक करण्यामध्ये कर्नल शेर खान ऑफ पाकिस्तान आर्मी वॉज किल. आणि त्याच्यामध्ये काउंटर अटॅकमध्ये कर्नल शेर खान जो काही पाकिस्तानी टीममधला होता तो मात्र मृत्युमुखी पडलेला होता. आणि या ठिकाणी हिज बॉडी वॉज सबसिक्वेंटली हँडेड ओव्हर द पाकिस्तानी ऑथॉरिटीज. भारतीय सैन्याने दाखवलेलं हे औदार्य अतिशय महत्त्वाचं होतं मित्रांनो, कारण त्यांची जी काही बॉडी होती ती बॉडी परत पाकिस्तानी सैन्याकडे सन्मानाने देण्यात आलेली होती. आणि म्हणून अशा पद्धतीने युद्धामध्ये ह्या औदार्याची भूमिकासुद्धा भारतीय सैन्याने दाखवायला मागे पुढे पाहिलेले नव्हते. आणि इन न्यू दिल्ली आय हॅड रिमेन अँक्शियस. इथं लेखक म्हणतात 3 जुलैपासूनच माझ्या मनामध्ये मी दिल्लीमध्ये होतो आणि अतिशय चिंता वाटून राहिलेली होती, नेमकं काय होत असतं. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मला या ठिकाणी एक बातमी समजलेली होती, सकाळी 6 वाजता 4 जुलैला, की 18 ग्रेनेडियर असतील किंवा आपले जे संपूर्ण सैन्य असतील ते सैन्य तुटून पडलं आणि हे टायगर हिलटॉप जवळपास कॅप्चर केलेलं आहे, जिंकलेला आहे. मला अतिशय आनंद वाटला. आणि त्यासरशी मी दुसऱ्या दिवशी जवळपास 8 माउंटेन डिव्हिजन घेऊन, रायफल्स घेऊन, त्यानंतर आणखी जे काही साहित्य आहे ते जेवढं साहित्य घेता येईल तेवढं घेऊन मी सुद्धा त्या ठिकाणी पोचलेलो होतो. आणि आय डली इन्फॉर्म ब्रिजेश मिश्र, द प्राईम मिनिस्टर, हू वॉज शेड्युल्ड टू ॲड्रेस पब्लिक मीटिंग हरियाणा ॲट 1000 hours. अँड द डिफेन्स मिनिस्टर वॉज ऑल्सो ऑन हिज अमृतसर. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी जे पंतप्रधानाचे सल्लागार ब्रिजेश मिश्रा होते, त्यानंतर संरक्षण मंत्री जे कोणी होते ते सगळेजण अमृतसरच्या आसपास आलेले होते. आणि तिथून त्या एअरपोर्टवरनं ते बसून पुढे आम्ही जाणार होतो. सो द डेट
4 जुलै 1919 वॉज इम्पॉर्टंट. एक सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी तो दिवस होता. तो होता 4 जुलै 1999. कारण या दिवशी पाकिस्तानचे जे त्यावेळेसचे पंतप्रधान होते ते अमेरिकेच्या त्यावेळेसच्या राष्ट्राध्यक्षाला भेटणार होते, बिल क्लिंटन यांना. आणि ते जर भेटले असते किंवा काहीतरी वेगळं वातावरण राहिलं असतं, परंतु त्यांच्या भेटीच्या आधी आम्ही 10 ते 15 तासाच्या आधीच, त्यांच्या मीटिंगच्या आधीच आम्ही टायगर हिल काबीज केलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास काबीज केलेला होता. फॉर सम टाईम पाकिस्तान इव्हन डिनाईड एक्झिस्टन्स ऑफ सच मोमेंट फीचर्स लेबल एन्काउंटर जस्ट द ऑपरेशन ॲज अ फिगमेंट ऑफ द इमॅजिनेशन. लॉस ऑफ टायगर हिल वॉज हार्ड फिजिकल अँड सायकोलॉजिकल ब्लो जस्ट. आणि पाकिस्तानमध्ये मात्र जणू काही सगळ्या लोकांना मरगळ आलेली होती. पाकिस्तानचा जो मीडिया होता तो हल्ला झाला नाही असं म्हणत होता. डिनाईड करणे म्हणजे नाकारणे अशा पद्धतीने करत होता. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये भारतीय सैन्यसुद्धा किंवा भारतीय मीडियासुद्धा मागे राहिलेलं नाही. त्यांनीसुद्धा सांगितले की आम्ही सन्मानाने टायगर हिल आम्ही या ठिकाणी काबीज केलेला आहे, कॅप्चर केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर या एक्स्ट्रॅक्टचा शेवटचा पार्ट पहिला पेज नंबर 58वरती, तो आहे 8 जुलै. आफ्टर द एंटर टायगर हिल ऑब्जेक्टिव्ह हॅड बीन क्लिअर्ड, द सिच्युएशन स्टॅबिलाइज्ड. 8 जुलैची जर परिस्थिती आपण पाहिली तर 8 जुलै रोजी संपूर्ण टायगर हिल हे उद्दिष्ट आम्ही पूर्ण केलेलं होतं. आणि त्या परिस्थितीवरती स्थिर झाल्याच्या नंतर आपले जे टायगर होते 18 ग्रेनेडियर्स टायगर, हे टायगर हिलच्या शिखरावरती भारतीय ध्वज त्यांनी फडकवलेला होता. मान सन्मान आणि छाती फुगवण्याचा भारतीयांसाठीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांनी 8 जुलैला पूर्ण केलेला होता. जवळपास 2 महिने चाललेल्या युद्धकाळात संपूर्ण बटालियनने फार मोठ्या उच्च कोटीचा सैनिकी बाणा दाखवला. सन्मानाने प्रदर्शन करीत स्वतःला सिद्ध केलेलं होतं. आणि त्यांचा जो काही आत्मविश्वास आहे, त्यांचं जे काही एक धैर्य जे आहे ते कायमस्वरूपी भारतीय लोकांना प्रेरणा देण्यासारखं अशा पद्धतीचं होतं. आणि युद्धानंतर पुन्हा पुढेही सांगितलं की त्या टायगर हिल्सच्या युद्धानंतर बटालियनने संयुक्त राष्ट्रसंघाची मोहीम हाती घेण्याची विनंती केल्यामुळे लष्कराच्या मुख्यालयाने त्यांना सियरा लिओन, पश्चिम आफ्रिका येथे पाठवण्यात आलेलं होतं. आणि त्या ठिकाणी तेथेही या बटालियनने ऑपरेशन खुकरी हे फार मोठं बचावाचं कार्य अतिशय व्यवस्थितपणे पार पाडलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने एखादी घटना घडलेली, त्या घटनेचं जी इथे वृत्तांत लेखन आपण ज्याला म्हणत असतो, ते अशा पद्धतीने जणू काही जिवंत देखावा सादर करावा अशा पद्धतीने करायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हाही आपल्याला सांगावंसं वाटतं, जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अद्यापचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.